नमस्कार. आज सहज आठवलं, काल रामनवमी झाली ती आणि आध्यात्मिक क्षेत्र आध्यात्मिक क्षेत्राचा जे चाललेला गोंधळ गोंधळ निर्माण कधी होतो, तर आपण ज्या गोष्टी मान्य करत नाहीत त्यावेळेस गोंधळ तर आज आध्यात्मिक क्षेत्र म्हणले की पैसा यायला, पैसा भरमसाठ झाला. आणि तुकाराम महाराजांनी जे सांगितले, आपल्या संतांनी सांगितले, देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लागे रुका. तर आज मी थोडीशी अभ्यास केला ह्याच्यावर. तर आज दोन प्रभावी कार्य दिसतात मला. मी मूळचा वारकरी संप्रदायाचा माणूस आहे, पण त्यामध्ये जे आज गोंधळ सुरू झाला आहे अतिरेक पैशाचा. आणि एक एक बाजू अशी की तिथं पैसाच लागत नाही. समजा उदाहरण घ्या, आपल्याला एखाद्या गावाला जायचं आहे, तर आपल्याला एक समोरून एक गाडीवाला आपल्या ओळखीचा आला आहे आणि एस टी आली, तर आपण कशात जाणार रे? तर आपण त्या मित्राच्या गाडीवर जाणार, कारण तो चल मला, कारण फुकट येते. आणि एक एस टीमध्ये जायचं म्हणलं तर आपल्याला पैसे देऊन जावं लागणार. मग आता ही साधी गोष्ट आहे आपल्याला, ती जर कळत नसेल तर आपण किती बी दिवस ह्याच्यामध्ये राहिलो तर आपल्याला काहीच फरक पडणार नाही. जसा दगड पाण्यात ठेवला ना, तर तो कहा बी काढला तरी ते पोडच निघतो. तशी गत आपली व्हायला आली. आज मी स्वाध्याय कार्य पांडुरंग शास्त्री आटोले ह्यांचं स्वाध्याय कार्य चालू आहे. आणि इकडं प्रेमानंद महाराज ते कुठं फिरत नाहीत, रुपया लागत नाही. स्वाध्याय कार्यामध्ये रुपया नाही. ते दोन कार्य असे आहेत आणि ते आपल्या घरापस्तर येतात भावपिरीच्या निमित्तातून. रुपये नाही, ते स्वतःचे टाईम घेऊन येतात, स्वतःचं तिकीट घेऊन येतात आणि स्वतःचा टाईम घेऊन येतात. ऐकलं तर दोन शब्द सांगतात, नाही ऐकलं तर आपलंच ऐकून जातात. त्यांची भावपिरी म्हणजे कशी, ऐकलं तर ऐका, नाही ऐकला लेना देना बंद आहे, फिर बी आनंद आहे. तर तिथं लोक बसतच नाहीत. कारण आपल्याला पाहिजे मान पान प्रतिष्ठा, मला कुणीतरी चांगलं म्हणलं पाहिजे. तिथं हा शब्दच नाही. मी कोण, मी कोणाचा आणि मी कोणासाठी, हे शब्द आहेत तिथं. मी कोण, मी भगवंताचा अंश आहे. मला मग पृथ्वीवर येण्याचं माझं कारण काय, भगवंताने मला पृथ्वीवर कारण, रामा तुझं जे येण्याचं कारण होतं तेच माझं येण्याचं कारण आहे. तू पूर्ण आहेस, मी अपूर्ण आहेस, ही त्यांच्याकडे भावना आहे. मी तुझंच काम करणार. कोणतं काम करणार? जे मला ऋषीमुनींनी सांगितले, वेदाने सांगितले, संतांनी सांगितले, गीतेमध्ये सांगितले, ते मी तो सांगण्याचा प्रयत्न करीन. ते समोरचा घेईन का नाही हा त्यात दुय्यम भाग झाला. पण मी उठून त्यांच्या पुस्तकावर जाईन, ही दादाजीने दिलेली शिकवण त्यांची. तर प्रेमानंद महाराज काय करतात, बसल्या बसल्या तुम्हाला जे नाव आवडत असेल त्यांच्या सगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक त्यांच्यापाशी येऊन घेतात. मी त्यांचं रोज ऐकतोय. त्यांच्याकडं लाखो लोक बदललेत. जे व्यभिचारी होते ते आज बदललेत. मग आम्हाला हेच साधी गोष्ट का कळत नाही? अरे बाबा, सगळ्या सुविधा आहेत ना आपल्याला. इंटरनेटमध्ये तर मला मोबाईलमध्ये प्रेमानंद महाराजाचं हे यायला, तुमच्या गावागावापासून ते लोक स्वाध्यायवाले यायले. पण तिथं नगण्यच लोक बसणारच नाहीत, कारण पूर्वजन्माचं पुण्य बी लागतं तिथं बसायला. जसं आपल्या शास्त्रात सांगितलं, एक पेड्याचा तुकडा एक ठेवा आणि एक मांसाचा तुकडा ठेवा. सगळ्यात जास्त माश्या त्या मांसाच्या तुकड्यावर बसणार, त्याच्यावर एकावर एक बसणार आहे. तुम्ही अजून प्रयोग करून बघा तो. आणि काही माश्याच फक्त त्या पेड्यावर बसणार. तशी गत आमची झाली. मग प्रश्न पडतो की मग देवदेव भगवंताचं नामस्मरण हे जे गोष्टी करायच्या आहेत, तर त्याला पैसेच लागतात का? पैसे लागतच नाहीत. आपल्या सगळ्या संतांनी सांगितले पैसे लागत नाहीत. तुकाराम महाराजांनी कुठं पैसे घेतले? ते स्वतः तर त्यांनी तर सांगितलं आहे, जिथं तुम्ही त्या साधनाने जाता त्या साधनातसुद्धा काही घ्यायचं नाही. आणि आज असतेच परत आमच्या गावाला एक स्वाध्यायवाले भेटायला येतात. अहो, ते स्वतःच्या 40-50 लाखाची गाडी, ते स्वतः डिझेल घालून येतात. अहो, साधा चहा घेत नाहीत, पाणीसुद्धा घेत नाहीत. मग ते येऊन विचार देतात आम्हाला, बोलतात आमच्यासंग, बसतात. कोणी पुन्हा आज माणूस स्वार्थ अर्थाने फायदा या गोष्टीची भेटतच नाही ना. आपला स्वाऱ्यासुद्धा भेटत नाही ना, आपलं पाहुणराळसुद्धा त्याच्या व्यतिरिक्त कोणी भेटायलाच तयार नाही. आणि हे कुठला स्वार्थ नाही, अर्थ नाही, पैसा नाही, अभिमान नाही, काहीच नाही. ते आपल्याला येऊन भेटतात, ऐकले विचार, दोन शब्द सांगतात. नाही ऐकलं तर त्यांचं काय, ते म्हणतात आमचं मीटर घरून निघलं की आमचं भगवंतासाठी बोलणं चालणं बोलणं वर्तन वाणी वर्तन विचार हे सगळे भगवंतासाठी झालेत.
ती 1 तास का होईना पण ते निष्काम कर्म करायलेत ना. पण तिथं संख्याच नाही. तिथं ऐकून घेणार ते काहीच नाही. पण जिथं आम्हाला पैसे, वर्गण्या, पट्ट्या इथं आली तिथं मरणाची गर्दी. कारण प्रत्येकाजणा तिथं काही मला फोटो काढायचे त्यांसंग. इथं फोटोशन नाही, ना मोबाईलवर नाही, कुठंच नाही. ते सगळं हृदय टू हृदय चालतंय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मला मी हरिमुख माझ्या मुखाने म्हणतोय. मी त्याच्याकडून वधून घेईन. ते बी कंपल्सरी नाही. म्हणजे कुठल्याच दबावाखाली नाही, आमिष नाही, प्रलोभन नाही, कुठल्याच नाही. सहज त्यांनी काम चालू आहे. ते ग्राउंड लेवलला काम चालू आहे. कुठं जाहिरात नाही, वाक्यता नाही, मान नाही, प्रतिष्ठा नाही, काहीच नाही. मला देवाचं बनायचं आहे एवढीच भावना त्याच्याकडं. मला जे गुरुनी सांगितलं आहे, मला जे संतांनी सांगितलं आहे, माझे जे वेदाने सांगितलं आहे, तर त्या पद्धतीने मी चालायचं काम करतो आहे. अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रात अख्ख्या जगामध्ये काम चालू आहे. 143 देशांमध्ये काम चालू आहे. मुस्लिम कंट्रीमध्ये सुद्धा काम चालू आहे. दादांनी जे प्रेमानंद महाराज सांगितलं, जे शिकायचे लोक होते त्यांना ते त्यांच्याच गुरुप्रमाणे त्यांना सांगितलं. तसं दादाजीमध्ये ज्या मुस्लिम समाज आहे, तुमच्याच नमाज पडा, पण मला माणूस बनायचं आहे. पहिल्यांदा एक गोष्ट आहे, मला माणूस बनायचं आहे, नंतर देवाचं बनायचं आहे आणि मला देव बनायचं आहे. ह्या स्टेपमध्ये जायचं आहे. मग त्याच्या दादाजी मध्ये ज्यांची कामाची पद्धत घ्यायची, पहिल्यांदा संपर्क, संबंध, प्रेम आणि विचार, ह्या गोष्टी सगळ्या. अशा पद्धतीने आज बीड जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये चौकड काम आहे. पण लोकच कमीत. कारण शुद्ध कुणाला आवडणारच ना, शुद्ध स्वरूपाचे. आम्हाला पैसे देऊन जर देवाला काही पैसे टाकले तरच आम्हाला वाटतं की देव आम्हाला प्रसन्न आहे. देवाला तुमचा भावाचा भुकेला तुमच्या, अरे सगळे विश्वच त्याने दिले. तुमचा जन्मच त्याने दिले. तुम्हाला डोळे दिले, हात दिले, पाय दिले, पण तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या. त्याच्याकडून मागायचं काय राहिलेच काय? तुम्हाला काय नाही दिलं आपल्याला दादाजीमध्ये? तुम्हाला काय नाही दिलं अगोदर त्याची यादी करा. आणि काय नाही दिलं त्याची यादी करा. आणि मग बाकीचं काय कमी पडलं ते बघू आपण. मग आता राहिला प्रश्न आमच्या अर्थार्जनाचा. जे तुला जन्माचाच कर्म भेटलंय, जे कर्म भेटले त्या कर्मावर विश्वास ठेवून तू कर्म करणार. उद्यमाचे निमित्त भगवंत म्हणतो काय, तू उद्यम कर, काहीतरी उद्योग कर. त्या उद्योगाचं मग मी देईन ना तुला. पण आपला त्या देवावर ना विश्वास, ना आपला गुरुवर विश्वास, ना आपला कुणावर नाही, स्वतःवर पण विश्वास नाही. मग आपण चाललोच नेमकं कुठे हेच आपल्याला कळायला लागणार. आणि सांगणार काय, जे ओरिजिनल सांगतात त्याच्यापासून आपण बाजूला चाललो. आणि जे काहीतरी स्वार्थासाठी सांगतात, अर्थासाठी, कांचन, कामिनी आणि कीर्ती, ज्यांसाठी काम चालू आहे त्याचा उतडा आला. आज काय म्हणतो मी, कांचन, कामिनी आणि कीर्ती. आज जर बघितलं, आज फेसबुकला सगळे तिकडे तेच चालू झाले. कोणावर विश्वास ठेवायचा? आणि स्वाध्यायामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भाव फिरायला जायचं असलं किंवा भक्ती फिरायला जायचं असलं तर हनुमान ग्रुप असतो एक, म्हणजे नुसत्या जेंट्सचा ग्रुप. ते मारुती मंदिरामध्येच उतारणार. मारुती मंदिरामध्ये कुटुंबात त्यांना एंट्री नाही. कुटुंबात भाव फिरत जायचं असलं तर भाऊ जर घरी असला त्यांच्या कुटुंबातला तरच ते भाऊ आतमध्ये या म्हणलं तर ते त्यांना आतमध्ये एंट्री. दुसरी गोष्ट, पती पत्नीचा ग्रुप असतो, लक्ष्मीनारायण त्याला म्हणतात. लक्ष्मीनारायणचा ग्रुप ते कुटुंबात उतरतो. ज्या कुटुंबात पती असला त्या कुटुंबात उतरतो तो. स्वतःचं सगळं घेऊन जातात ते, खाणं पिणं सगळं, झाडू ब्रश हे सगळं त्यांचे साहित्य असते. अशा पद्धतीने ते काम चालू आहे. मग आपल्याला चांगलं पाहिजे का वाईट पाहिजे, त्याचं पहिल्यांदा अगोदर मला त्यातल्यातला फरक कळायला पाहिजे. तरच तुमचा मनुष्य जन्मात येऊन तुम्ही काहीतरी वेगळं करायला. मग आम्हाला तर सगळं फुकटचंच पाहिजे. तिथं फुकटचं काहीच नाही फुकटचं. आणि असे कितीतरी लोक, लाखो करोडो लोक बदललेत तिथं. अशा पद्धतीने जे काम चालतं आहे तर मला आनंद वाटतो. आणि त्याचा मी हळूहळू त्याच्यामध्ये सक्रिय बी झालतो. आज बी आहे त्यात. मग दादानी त्यात महत्त्वाच्या कुठं जायची गरज नाही म्हणले, फक्त त्रिकाल संध्या करा. सकाळी उठल्या मला भगवंत झोपेतून उठवतो, म्हणून त्याला थँक्यू म्हणा. मी खाल्लेलं अन्न पोचवतो आहे त्यासाठी एक मंत्र दिला आहे, त्याला थँक्यू म्हणा. आणि संध्याकाळी निवांत झोप देतो म्हणून थँक्यू म्हणा. म्हणून स्मृतिदान, शक्तिदान आणि शांतीदान हे आपल्याला 3 दान दिलेत भगवंतांनी. त्रिकाल संध्या करायला काय अडचण नाही. आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरतो, त्रिकाल संध्या करा, पण तीसुद्धा होत नाही. कारण का बसत नाही, आमचा आहार शुद्ध नाही. आमचं वाणी, वर्तन आणि विचार ह्या गोष्टी नसल्यामुळं आम्ही ते करत नाहीत. तर अशा पद्धतीने मी जवळून अनुभवलेला एक स्वाध्याय परिवार आणि प्रेमानंद महाराज, मी त्यांचा पाईक झालेलो आहे आणि त्यांचे फॉलोच करतो आहे. आज माझ्या जीवनात बी अनेक संकट आले. त्या संकटातून मी सुद्धा त्यांच्या विचारामुळं आज दम धरून आहे. तर का, तर हे कळायला पाहिजे. नाही काय कळालं तुम्हाला,
अजून एक साधा पर्याय रोज ज्ञानेश्वरी पशी पासा तुम्ही. ज्ञानेश्वरीच्या 2 ओव्या घ्या. आपल्या ग्रंथ तुकाराम महाराजाचा गात आहे त्याची एक अभंग रोज वाचा. भगवंताकडे पुढे नमस्कार करा आणि आपल्या कामाला निघा ना. काहीच अडचण नाही. त्यांनी सुद्धा तुमचा उद्धारच होणार. आपलं शास्त्र सांगते, संत सांगते, सगळे सांगते, पण आपण ते करतच नाहीत. मला ती प्रेरणा भेटली म्हणून मला संतांनी सांगितलं त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करतोय. मला माहीत नाही होईल का नाही, मी भगवंतापासून पोहोचलो नाही, पण त्याहींनी सांगितलं म्हणून मी आज माझ्या पद्धतीने त्या पद्धतीने काम चालू आहे आणि करतोय त्यात. कारण त्यांच्यावर विश्वास आहे माझा. श्रद्धा आणि विश्वास या 2 गोष्टी आपल्या जीवनात आल्या पाहिजेत. मग अशा गोष्टी जर असेल तर आपल्याला तिथं जायला काहीच हरकत नाही. आपण ते फॉलोअप करायला काय अडचण आहे. बघा जमतंय का. धन्यवाद.